तर परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग आहे आमचा, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरला। तर कसं चाललो आहे काय चाललो ते तुम्हाला सांगतो। आता सध्या तरी आता रेडी होतो आणि निघू आम्ही, कोण कोण येणार आहे ते पण दाखवतो। तर आम्ही इथून आता चाललो आहे CSTला, कारण ट्रेन आमची तिकडून आहे आणि कुठली ट्रेन आहे काय ट्रेन आहे ते तुम्हाला सर्व मी नंतर सांगतो। तुम्ही या ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा, तुम्हाला सर्व काय काय घडतं ते सर्व दाखवेल। फायनली आम्ही पोहोचलो आता CST स्टेशनला, तुम्हाला दाखवतो। सोनीताई, निरंजन दादा, किरण दीदी आणि संकेत दादा आणि आता जानूताईची वाट बघतोय आम्ही। कुरकुरे घ्यायला आलो, चला जाऊ। तर गाईस फायनली जानू पण आली आहे। गाईस ट्रेन आली आता आमची, आम्ही चाललोय ट्रेनमध्ये बसायला। काय तर गाईस फायनली आमची ट्रेन आली आहे, मी चाललो आहे ट्रेनमध्ये बसायला। म्हणजे अजून टाईम आहे ट्रेनला निघायला, निघेल तेव्हा दाखवेल। अजून तरी 1 तास आहे अजून ट्रेनला इथून निघायला, खूप वेळ आहे आमच्याकडे, आरामशी चाललो आहे। आम्हाला जायचं आहे जर्नल कोचमध्ये आम्ही, कारण आमचं रिझर्वेशन नाही, आम्ही चाललो डायरेक्ट जर्नल कोचमध्ये। दाखवतो तुम्हाला कसं असतं जर्नल कोच। तर गाईज आमची फायनली ट्रेन निघालेली आहे CSTवरून कोल्हापूरला जाण्यासाठी आणि तिचा टायमिंग 8चा होता, 8ला परफेक्ट निघाली। तर CSTवरून निघाली आता ट्रेन, कुठले कुठले स्टेशन कवर करते दाखवतो। कल्याण, दादर, ठाणे, कर्जत, मग डायरेक्ट पुणे, सातारा, कराड, नंतर डायरेक्ट सकाळीच कोल्हापूर येईल। फायनली आता 12 वाजता आम्ही 12:30ला पोचलो आहे पुण्याला। The next morning.
कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे टायमर. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आता कोल्हापूरमध्ये. जस्ट आलो आणि आता बाहेर पडलो आहे. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. डायरेक्ट आता हॉटेलवर जाऊ, आम्ही रूम घेऊ आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो आणि कसं आलो काय आलो ते सर्व सांगतो मी. तर भेटतो थोड्या वेळाने. तर गाईज मी आता रेडी झालो आहे. आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मी टेम्पलमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी कसं आलो. तर आम्ही CSTला गेलेलो बसायला. CSTवरून आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला आलो. आम्हाला किती 7 किंवा 8 तास लागले कोल्हापूरला यायला. आणि जी आमची ट्रेन होती तिचं नाव महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. ती 8:20ला असते CSTवरून आणि पोचते तीपर्यंत पोचते 7पर्यंत. 7:30पर्यंत पोचलो आम्ही इथे. मग नंतर हॉटेल घेतलं आणि हॉटेल आपण चांगलं हॉटेल आहे. हॉटेलची जी रेट आहे आता कारण आम्ही आलो आहे विकेंडला, संडे आज. तर आज आम्हाला भेटलं आहे 1600 रुपयाला. 1600ला 6 बेड्स होते आतमध्ये. चांगला रूम होता आणि दोन बाथरूम होते, 2 टॉयलेट होते. तर आता आम्ही थोड्या वेळाने निघू. तर तुम्हाला महालक्ष्मीचं आईचं दर्शन तुम्हाला भेटेल तुम्हाला बघायला. तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. बाय.
आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणून घेऊ थोडी माहिती मंदिराविषयी. माझ्या ताईकडून, सोनीताईकडून जाणून घेऊ आपण थोडीशी माहिती. तर तिला मी सांगतो. तर मित्रांनो, आमचं महालक्ष्मीचं मंदिराचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आहे. 2 तासात रांगेमध्ये उभे राहून म्हणजे देवी असं एक प्रकारची वेगळ्याच प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते. तर या मंदिराबद्दल मी एक वैशिष्ट्य सांगणार आहे काय, आणि त्याच्यामुळेच एक प्रकारची ओढ देवी आईबद्दल निर्माण झालेली आहे. म्हणजे ही जी देवी आहे ही सतीमाता म्हणजे भगवान महादेवांची पत्नी, पहिली पत्नी बोललं जाते त्यांना. महादेवांची जी पत्नी आहे देवी सती, त्यांचं जीवन निर्जीव पार्थिव शरीर होतं आणि भगवान शिव इकडे तिकडे सैरावैरा धावत पळत होते की अरे बाबा हे आपण काय करणार. पण तेव्हाच भगवान विष्णू आले. तर त्यांनी सुदर्शन चक्र चालवून 52 भागामध्ये त्यांना पृथ्वीवरती पडले. जे 52 भाग होते शरीराचे ते वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीवरती पडले आणि देवीचा एक भाग या महालक्ष्मी मंदिरामध्ये पडला. तर तो भाग म्हणजे प्रत्यक्ष देवी आईचा डोळा. तर या म्हणजे देवळामध्ये येऊन खूप प्रसन्न वाटलं. एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा उत्पन्न झाली म्हणा आणि एक प्रकारची ताकद होऊन चालली आहे इथून की बाबा इथून काहीतरी गेल्यावर काहीतरी करायचं आहे. म्हणूनच देवी आईचा उदो. खूप चांगलं सांगितलं सोनीताईंनी. तर भेटूया थोड्या वेळात आपण. तर गाईज आम्ही आता जेवायला आलो. जेवण करून बघू आता कुठं जायचं प्लॅन. आता जेवण घेतो आपण. तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि आता आम्ही चाललो आहे घरी परत. कारण आम्ही नुसतं आमचा मेन तर होतं की महालक्ष्मीचं दर्शन करायचं होतं नुसतं. मग तेच करतो आहे कारण टाईम नाही भेटला आम्हाला. तर आम्ही निघतो आता घरी. तर एक मिनिट थांब. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर मी कमेंट करून सांगा नक्की. खूप मजा आली. आणि कोल्हापूर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.